नमस्कार मित्रांनो, कल्पनाच्या रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण इथं बनवणार आहे छान अशी झटपट बनणारी वाल्याची शेंगाची फ्राय। खायला खूपच छान लागते आणि खूपच सोपी पद्धत इथं वापरलेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल। तर बनवायला स्टार्ट करूया। कढाईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे, त्यात जिरं टाकलं, मोहरी आणि जिरं छान तडतडत आहे। मिरची आणि लसूण कुटून घेतलेली आहे, ती पण इथं टाकूया। तर मी 5-6 लसूणची कली आणि 4 हिरव्या मिरच्या घेतले होते, ते कुटून असं टाकून दिलंय तेलामध्ये। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता यातच आपण काय वाल्याची शेंग टाकू। त्याला थोडंसं 1 मिनिटापर्यंत मी गरम पाण्यात उकडून घेतलेलं आहे। आता छान मिक्स करून घेऊ। हे बघा, 2-3 मिनिटापर्यंत मी मिक्स करत राहिली आणि छान आपली भाजी पण सॉफ्ट झालेली आहे। वाल्याची शेंग एकदम छान सॉफ्ट झालेली आहे। आणि इथं आपण मसाला ॲड करूया। हळदी पावडर, गरम मसाला, अर्ध्या चमच्यापेक्षाही थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि छान मिक्स करून घेऊया। मसाले थोडेसेच आपण टाकणार आहे, 2-3च मसाले याच्यात ॲड होतात आणि तरी ही भाजी खूपच छान लागते खायला। आणि बाजरीच्या भाकरीसोबत जर तुम्ही खाणार ना, एकदमच छान लागते अजूनही। आता 2 चम्मच भर मी इथं शेंगदाण्याचं कूट घालते। हे पण छान आपण मिक्स करून घेऊ। असं व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर 2 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर फ्राय करून घेऊ। आणि सगळ्यात लास्टला आपण कोथिंबीर घालून घेऊया, याच्याने आणखीनच चव येईल। आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता 1 मिनिटापर्यंत फ्राय करून घेऊ। एक मिनिट झालेला आहे आणि आपली भाजी पण एकदम रेडी झालेली आहे। आणि मी तुम्हाला जवळून दाखवते, किती टेस्टी आपली वाल्याची शेंगाची फ्राय एकदम रेडी आहे।